ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांच्या एका खूप खोल पैलूवर बोलणार आहोत, अतिमानस आणि दिव्य जीवन. त्यांच्या मते मानवी चेतनेच्या पलीकडे एक मोठी शक्यता आहे असं ते सांगतात. हो, अगदी. आपल्याकडे ज्या नोंदी आहेत त्यातून समजून घेऊया की हे अतिमानस काय आहे, मग यातून अतिमानव कसा घडतो आणि हे दिव्य जीवन जगणं म्हणजे नेमकं काय. श्री अरविंद म्हणतात की अतिमानसापर्यंत पोचायचं असेल तर मनाच्या मर्यादा ओलांडाव्या लागतात. बरोबर. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, अतिमानव म्हणजे फक्त एक सुधारलेला माणूस नाही. अच्छा. म्हणजे केवळ जास्त हुशार किंवा जास्त सक्षम माणूस असं नाही. श्री अरविंद एका आमूलाग्र बदलाविषयी बोलत आहेत. आमूलाग्र बदल? हो, दिव्यत्वाकडे वाटचाल, म्हणजे जणू काही देव बनणं. कारण त्यांच्या दृष्टीने देवदेवता म्हणजे काय, तर ईश्वराच्या प्रकट शक्ती. आणि ते म्हणतात की मानवाने सुद्धा स्वतःमध्ये ती ईश्वरी शक्ती जागृत करावी. हा फक्त विचार नाही, तर मानवी उत्क्रांतीचा पुढचा टप्पा आहे असं ते सुचवतात. देव बनणे किंवा ईश्वराची शक्ती बनणे हे ऐकायला खरंच खूप भव्य आहे. कदाचित थोडं दूरचंही वाटू शकतं सामान्य माणसाला. हो, वाटू शकतं सुरुवातीला. मग श्री अरविंद ज्या दिव्य जीवनाबद्दल बोलतात त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? दिव्य अस्तित्वामध्ये वस्ती करून जीवन जगणे हे कसं साधायचं? म्हणजे प्रत्यक्ष जीवनात काय करायचं? याचा अर्थ असा आहे की आपल्या आतलं जे सत्य आहे, म्हणजे आपली मूळ चेतना, आपला खरा आनंद, आपली संकल्पशक्ती आणि ज्ञान, यांना आपल्या बाहेरच्या जीवनाचं नियंत्रण घेऊ देणं, त्यांना आपल्यातून व्यक्त होऊ देणं. व्यक्त होऊ देणं म्हणजे आपले विचार, आपल्या भावना, आपली कर्म यावर आपल्या बुद्धीचा किंवा अहंकाराचा पगडा न राहता आपल्या आतल्या त्या आत्मतत्वाचा प्रभाव असावा. जणू आपलं जीवन त्या दिव्य शक्तीच्या आविष्काराचं एक माध्यम बनतं. अच्छा, म्हणजे हे फक्त चांगलं वागणं किंवा नैतिक असणं एवढंच नाहीये? नाही, त्याहून खूप खोल आहे. त्यातून एक संपूर्ण परिवर्तन आहे, ज्याला आपण सर्वोच्च रूपांतरण म्हणू शकतो का? अगदी बरोबर, हाच शब्द आहे, सर्वोच्च रूपांतरण. म्हणजे स्वतःमधल्या त्या ईश्वरीय ठिणगीला ओळखणं आणि मग तिला आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक क्षणी प्रकट होऊ देणं. अगदी. श्री अरविंदांच्या शब्दातच सांगायचं झालं तर ते म्हणतात, त्याच्या म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा. त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीसहित कृती करा, त्याच्या परमानंदामध्ये नाहून निघा. हे फक्त सुंदर शब्द नाहीत, हे जाणवते ही एक अनुभवण्याची स्थिती आहे, एक जगण्याची पद्धत आहे, जिथे व्यक्ती आणि ईश्वर यांच्यातलं जे द्वैत आहे ते हळूहळू कमी होत जातं, नाहीसं होतं. आणि पुढे ते अजून प्रभावीपणे म्हणतात बघा, तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा आणि तो महासागर व्हा. हो, तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ती सौंदर्य बना. या प्रतिमा खूप शक्तिशाली आहेत. अग्नी, सूर्य, महासागर हे बनणं म्हणजे काय? या प्रतिमा फक्त अलंकार नाहीयेत बरं का, त्यांचा खोल अर्थ आहे. अग्नी म्हणजे काय? शुद्ध करणारी ऊर्जा, परिवर्तन घडवणारी शक्ती, उष्णता. बरोबर. सूर्य म्हणजे ज्ञान, सत्य, त्याचा प्रकाश जो अंधार दूर करतो. आणि महासागर म्हणजे विशालता, अमर्याद चेतना, शांत पण प्रचंड शक्ती. तर ते व्हा याचा अर्थ फक्त तसं वागणं नाही, तर ते गुणधर्म स्वतःमध्ये उतरवणं, स्वतःच त्या दिव्य शक्तीचं, प्रकाशाचं, आनंदाचं मूर्तरूप बनणं. म्हणजे ती आंतरिक स्थिती आहे. अगदी. ही त्या दिव्य जीवनाची प्रत्यक्ष अनुभूती आहे, जिथे व्यक्ती त्या ईश्वरी गुणांशी एकदम एकरूप होते. पण ही स्थिती गाठणं हे खूप कठीण वाटू शकतं ना? म्हणजे रोजच्या जीवनात हे कसं शक्य आहे? नक्कीच वाटू शकतं. पण श्री अरविंद असंही म्हणतात की यातला अगदी थोडासा अंश जरी आपण आपल्या जीवनात आणू शकलो तरी ती अतिमानवतेकडे टाकलेली पहिली काही पावलं असतील. हे खूप महत्वाचं आहे. हो, हे महत्वाचं आहे नाही का? म्हणजे एकदम पूर्णत्वाला नाही पोचलं तरी चालेल, पण सुरुवात करणं महत्वाचं आहे. अगदी. यातून हे स्पष्ट होतं की हा काही एका रात्रीत होणारा बदल नाहीये, हा एक प्रवास आहे.
सातत्यपूर्ण प्रवास. टप्प्याटप्प्याचा. बरोबर. जरी अंतिम ध्येय म्हणजे पूर्ण दिव्य जीवन खूप उंच असलं तरी प्रत्येक लहान प्रयत्न, आपल्या चेतनेमध्ये होणारा प्रत्येक छोटा बदल आपल्याला त्या दिशेने पुढे घेऊन जातो. आणि सुरुवात कुठून करायची? सुरुवात तर स्वतःच्या मर्यादेंची जाणीव होण्यापासून होते आणि त्या पलीकडे जाण्याची खरी इच्छा निर्माण होण्यापासून. तर थोडक्यात सांगायचं तर श्री अरविंद आपल्याला एका मर्यादित मानवी अस्तित्वाकडून एका अमर्याद दिव्य चेतनेकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. हो. एक अशी अवस्था जिथे आपण केवळ माणूस राहत नाही, तर स्वतःमध्ये ईश्वराचा प्रकाश, त्याची शक्ती आणि त्याचा आनंद अनुभवतो आणि व्यक्तही करतो. बरोबर. आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे. कोणता? श्री अरविंद म्हणतात की स्वतःच्या सर्व गोष्टींमध्ये त्याला प्रकट करणे. याचा आपल्या अगदी रोजच्या जीवनातल्या साध्या साध्या वाटणाऱ्या कृतींमध्ये, आपल्या नातेसंबंधांमध्ये, आपल्या अनुभवांमध्ये नेमका अर्थ काय असू शकतो, आपण हे कसं आणू शकतो प्रत्यक्षात? हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपल्या रोजच्या जगण्यात या दिव्यत्वाला कसं आणायचं? हो, यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.